तर या आंब्याच्या आळ्यात आहे ना पहा किती सुंदर अशी कोथिंबीर आली आणि आपल्या गुलाबाला ही नवीन फुटवे आलेत आणि नवीन कळ्या आल्यात पहा आणि सुंदर असे गुलाब लागलेत. तर सकाळी सकाळी एकदम असे थेंब त्याच्यावर साचलेले आहेत पावसाचे. तरवडाचं फुल आणलं आणि रुशांगला वास दिला. तर आज रुशांग आहे ना एकदम मस्त खेळायला लागलाय. म्हणजे तसं हॉस्पिटलला पण नेलं होतं पण गावठी पण विलाज केला. तर त्यांनी एकदम. तर मैत्रिणींनो इथं जिन्यामध्ये ठेवलेले आहेत पहा हे स्नेक प्लांट. तर खूप सुंदर आलेत पहा आणि नवीन पानंही त्याला फुटलेले आहेत. तर सर्वच झाडांना आहे ना इतकी सुंदर पालवी फुटली. तर आमच्या रुशांगच्या आहे ना नाकामध्ये फुटकुळी आली आणि त्याचा सगळा चेहरा सुजला. तर तो आता झोपलाय बरं का. त्याला इतकी ताप आली ना एकदम फनफनून. तर झोपलाय त्याच्या अंगावर टाकलंय. तर तुम्हाला दाखवते. इथं नाकामध्ये ना एक फुटकुळी आली पहा. तर तिला आहे ना माळीन म्हणतात आणि डॉक्टरांनी पण सांगितलं ती माळीनच आहे. तर त्याचं आहे ना पूर्ण डोळे, हा नाकाचा भाग, चेहरा, होठ हे सगळं सुजलं होतं पहा आणि 2 दिवसापासून त्याला भरपूर अशी ताप येते. नमस्कार मैत्रिणींनो, आपला शेतमळा या चॅनलमध्ये आपलं पुन्हा स्वागत आहे. तर मैत्रिणींनो आता आहे ना संध्याकाळची 6:30 वाजलेत. पण मी इकडे आहे ना पाटाच्या इकडं आलेली आहे. तर मला आहे ना तरवडाचं फूल पाहिजे. तर तरवडाचं फुल असतं ना ते माळीन, नाकात माळीन आल्यावर आहे ना तरवडाच्या फुलाचा वास घेतला ना तर माळीन जाते असे म्हणतात. तर मग त्याच्यामुळं आम्ही ना तरवडाचं फुल शोधायला आलो आहे ऋग्वेदाने मी. आणि इकडं शोधतोय पाटाला. तर तिथं लई मोठं झाड दिसलं रे पण डीपी जवळ. ऋग्वेद पण आलाय माझ्याबरोबर. तर रुशांगच्या आहे ना नाकात अशी फुटकुळी आली आणि डॉक्टराकडं नेलं होतं आज. तर डॉक्टरांनी पण सांगितलं ती ना माळीने नाही. तर मग म्हटलं चला आता इकडं पाटालाच ते तरवडाचं झाड सापडन. तर नवरात्रामध्ये आपण आहे ना त्याचं देवीला वाहत असतो पहा त्याची फुलं, पानं, कळ्या. तर खूप असतं इकडं पण आता शोधावं लागेल. आणि पाऊस चालू होता त्याच्यामुळे ना उशीर झाला इकडं यायला. तर उभेदन मी चालले आता तुम्हाला पण दाखवते तरवडाचं. तर कोणत्याही म्हणजे आजाराचं औषध आहे ना आपल्या रानामध्येच असतात पहा. पण आपल्याला त्याची माहिती नसते सहसा. हेच आहे म्हणून माहीत नसतं. त्याच्यामुळं आपण विलाज नाही करू शकत. आपल्याला डॉक्टरकडे जावं लागतं. पाटाला सापडतं असतं तरवड. रुशांगला आहे ना खूप त्रास झाला आहे. ते नाकात फुटकुळे आल्यामुळे आहे ना 2 दिवसापासून सारखं त्याचं तोंड सुजतंय. तर औषधं पण चालू आहे. 2 वेळेस दवाखान्यात पण नेलं होतं. पण म्हटलं चला आता गावठी उपाय पण करून. हा नवीन पूल झालाय बरं का पाटाला. हा तिथं पण तरवडे. कुठं तिकडं पण तरवडे का ते? हो गे इथं तरवडे वय दिसतं. पण आहे ना डीपी जवळ तिथं त्याच्यामुळे हां तिथं तरवडे असं आमच्या इकडचं व्ह्यू असतो बरं का. इकडं मारुतीचं मंदिर आहे. संध्याकाळच्या वेळी भरपूर असे माणसं आहे ना गप्पा मारत बसतात. तरवडे का ते? म्हातारे कोतारे गप्पा मारत बसते सकाळी पण. आणि हा पाट आहे कॅनॉल मुळा नदीचा. तर पाटाला पाणी आल्यावर तर अजूनच भारी वाटतं पा. मस्त असं व्ह्यू आहे पा आमच्या इकडं. आहे का? तर चला तुम्हाला पण दाखवते तरवडाचं फुल. झेंडूच्या फुलाचा पण वास घेतल्यावर आहे ना माळीन जाते बरं का. आणि तरवडाच्या फुलाचा पण वास घेतल्यावर. तर आपल्याकडं जे अवेलेबल असेल ना तर ते बघायचं. तर आता झेंडूचं फुल नाही सध्या. बघू आता तरवडाचं आहे सापडलं आहे एका ठिकाणी. तरवडाची ना हा बाई हे रबराचं झाड आहे बरं का. हे रबर वेल आहे आणि याला किती सुंदर फुलं आलीत पहा रबर वेलाला. तर लहानपणी ना हे रबराचं चिक गोळा करून आहे ना लहानपणी बॉल करायचं त्याचा तयार. असे एवढे छोटे छोटे बॉल आणि ते असे रबरासारखे उडायचे पण बॉलसारखे. हो मामाच्या घरी जायचं तुला? नको आता अंधार पडायला लागले. हा तरवडच रे. तर हे पहा असं तरवडाचं झाड आहे बरं का. नवरात्रात आहे ना देवीला पण याची माळ करत असतो आपण. तर मैत्रिणींनो संध्याकाळचे ना 7 वाजलेले आहेत. पाऊस सुरू होता त्यामुळं मी उशिरा आले तरवडाचं झाड शोधायला. तर पहा अशा पद्धतीने ना याचे फुलं असतात. छोटंसं केशर असतं त्यामध्ये.
आणि असं झाड असतं पहा, तर अशा मोठ्या मोठ्या पाकळ्या असतात, तर याला थोडासा वास येतो काहीतरी, आणि अशा पद्धतीने हे झाड असतं पहा, थोडासा वास येतो याला. तर निसर्ग तयार करताना देवाने आपली किती काळजी घेतलेली आहे पहा. आपल्याला प्रत्येक गोष्ट या पृथ्वी तलावरच अवेलेबल करून दिलेली आहे, फक्त आपल्याला त्याची माहिती पाहिजे. तर आता हे तरवडाचं फूल मी घेऊन जाते आणि ऋषांगला याचा वास देते. तर तुम्हीही नक्की पहा आहे आणि कमेंटमध्ये पण मला सांगा बरं का. बघा, या तरवडाच्या शेंगा अशा असतात बरं का. तर ही कळी आहे आणि हे शेंगा आहे आणि हे फुलं आहे. तर तुम्हाला जर अजून याचे उपयोग माहीत असले ना औषधासाठी, तर कमेंटमध्ये नक्की सांगा बरं का. तर मला फक्त हा एकच उपयोग माहीत झाल्यावर या फुलांचा वास घ्यायचा. तर तुम्हाला जर अजून उपयोग माहीत असले ना, तर रानामध्ये आहे ना भरपूर असं औषधी वनस्पती असतात, फक्त आपल्याला त्याची माहिती नसते. तर चला, याचा आता आपण आहे ना ऋषांगला वास देऊया, बघू त्याची माळीन जाते का काय. तर अशा शेंगा पण आहे, तर या शेंगाचा पण काहीतरी उपयोगच असन. आणि नवरात्रामध्ये आहे ना आपण या फुलांचा आहे ना देवीला हार करत असतो. ज्यावेळेस आपण घटाला माळ घालतो ना, तर एक माळ आहे ना या तरवडाच्या फुलांची असती बरं का, तरवडाच्या फुलांची. तर आम्ही चलो बच्चो, तरवडाची फुलं आणली ऋषांगला वास देते आता. तर मैत्रिणींनो, ही आहे दुसऱ्या दिवशीची सकाळ. तर आपल्या इथं झाडावर ना कावळ्याचं घरटं आहे. तर कावळ्याला झालेले आहे 2 पिलं आणि हे पिलं एवढ्या अंगणामध्येच खेळत असतात पहा. तर आता ऊन पडलंय छान असं, आणि इथं पापड वाळायला टाकलेत, कारण पावसाळ्यामध्ये पापड केल्यामुळं थोडेसे सादाळ्यासारखे होतात. तर मस्त ऊन पडल्यामुळे आहे ना म्हटलं परत एकदा चांगले वाळून घेऊया. तर आता पापड वाळायला टाकलेत आणि मी करते तांदूळ नीट. तर जास्त असे तांदूळ होते घरामध्ये, तर पावसाळ्यामध्ये तांदळात आहे ना किडा लागतो. तर स्वच्छ करून ठेवल्यावर आहे ना तांदूळ व्यवस्थित राहतात, आणि अचानक आपल्याला भात करायचा असला ना तर आपण लगेच घेतले तरी चालतात. त्यामुळं मी तांदूळ हे स्वच्छ करून ठेवत असते पहा. हे साईशा आहे बघ, आमच्या बागेत कशी कोथिंबीर आजीजवळ इकडे चल, आजीजवळ हे बघ, आपण कोथिंबीर उपटू. तुमच्या तिथं आहे का ग कोथिंबीर? आहे तुमच्या तिथं? हे बघा, आहे का कोथिंबीर? निघेल. पाऊस सुरू झाला ना, आता पावसाने खराब होऊन जाते कोथिंबीर, त्याच्यामुळे आता उपटून घेते. वरचे आहे ना फुलं सगळे पडायला लागलेत आता पावसाने, याच्यात पण लई राडा झालाय. तर संध्याकाळच्या आहे ना जेवणासाठी मस्त असे कोथिंबीरीचे धपाटे करणार आहोत. तर चला तुम्हाला पण दाखवते मस्त असे कोथिंबीरीचे गरम गरम धपाटे. तर सांजवात लावलेली आहे इथं तुळशीला, आणि संध्याकाळचं वातावरण खूप छान असतं. तर या गुलाबाच्या कुंड्या आहेत ना, हे सगळ्या वर ठेवल्यात बरं का मी आज. पिवळा गुलाब, पांढरा गुलाब, चॉकलेटी आणि हा केसरी गुलाब. तर सगळ्या गुलाबाला आहे ना कळ्या आल्यात आता, आणि मला आहे ना संध्याकाळच्या वेळी ना व्लॉग सुरू करावा वाटतो पहा. तर आता काल तरवडाचं फुल आणलं आणि ऋषांगला वास दिला, तर आज ऋषांग आहे ना एकदम मस्त खेळायला लागलाय. म्हणजे तसं हॉस्पिटलला पण नेलं होतं, पण गावठी पण विलाज केला, तर त्यांनी एकदम तो क्लिअर झालाय आता. आणि आज आहे ना मी हे काम केलं पहा, सगळ्या कुंड्या आहे ना वर मांडल्यात मस्त. आणि आपल्या या आळ्यामध्ये आहे ना कोथिंबीर होती, तर त्या कोथिंबीर काढली आणि त्याचे धपाटे करते ज्योती. तर मग चला तुम्हाला दाखवते मी आता धपाटे. तर खूप सुंदर असे कोथिंबीरीचे धपाटे ना केलेले आहे ज्योतीनी. तर छोटीशी जागा आहे आपली पहा, हे आळं किती छोटं आहे, पण याच्यामध्ये आहे ना कोथिंबीर धने नीट करताना आहे ना कोथिंबीर म्हणजे टाकली होती मी पाकडून, समोर पाकडून जी येते ना ती कोथिंबीर, तर तीच उगवली होती पावसाने, आणि खूप सुंदर कोथिंबीर आली. तर मग आज आहे ना चला म्हटलं संध्याकाळच्या वेळी ना मस्त असे धपाटे करू. तर छान असे धपाटे करते ज्योती. तर तुम्हाला दाखवते मी धपाटे, पण त्या अगोदर बघा आपले हे सगळे कुंड्या मस्त लावले तिथं पाहे का. आणि झाडं तर इतके भारी झालीत ना, आता मला या झाडांपासून आहे ना हटावंच वाटत नाही.
खूप भारी वाटतं पहा या कोपऱ्यात. आणि तुम्हाला दाखवते एक बरं का, आपण लाल जास्वंदी आणलेली ना, तर त्या लाल जास्वंदीला इतक्या कळ्या लागल्यात ना, तर सगळे झाडं भारीच झाले, पण लाल जास्वंदीला जास्त कळ्या लागल्यात. आणि गावात आहे ना लक्ष्मीची मिरवणूक चालू आहे. आज शुक्रवार असल्यामुळं लक्ष्मीची मिरवणूक चालू आहे गावात, तर इथपर्यंत आवाज येतोय पहा. तुम्हाला पण येत असन तर चला तुम्हाला दाखवते बरं का. लाल जास्वंदीला किती कळ्या लागल्यात. मोगऱ्याला पण छान अशा फांद्या फुटल्यात नवीन. पाय मोगऱ्याला नवीन फांदी फुटली बरं का आता. आणि ही पिवळ्या जास्वंदीला पण छोटे छोटे फांदे फुटायला लागल्या. ही जास्वंदी ना लवकर येत नाही कळ्या त्याला, पण ही जी लाल जास्वंदी ना, तर तिला बघा भरपूर अशा कळ्या आल्या पहा. प्रत्येक फांदीला कळी लागलेली तिच्या. तर आपण गोड लिंबाचं लोणचं घातलंय ना, तर त्या लोणच्याबरोबर आता कोथिंबिरीचे धपाटे खाणार आहोत. तर चला तुम्हाला दाखवते मस्त असे कोथिंबिरीचे धपाटे. चला किचनमध्ये. कोथिंबीर आहे ना मस्त बारीक अशी कापून घ्यायची पहा, आणि परत एकदा स्वच्छ अशी धुवून घ्यायची. तर मैत्रिणींनो, छोट्याशा अंगणात आहे ना मी धने निवडले होते तिथं, आणि सहज आहे ना ते धने आंब्याच्या आळ्यामध्ये टाकून दिली, तर मस्त अशी कोथिंबीर आली बरं का. तर आज आहे ना कोथिंबीर काढली आम्ही ती. तर आता आहे ना छान असे धपाटे करणार आहोत पहा. तर ज्योतीने ना कापून घेतली स्वच्छ करून आणि बारीक कापून घेतली. याच्यामध्ये आहे ना आता टाकलेलं आहे गव्हाचं पीठ, डाळीचं पीठ आणि लसूण मिरचीचं वाटण आणि थोडंसं ओवा आणि थोडंसं तीळ. तर हे आपल्याला आता उंड मळून घ्यायचं आहे मस्त असं पाणी घालून पिठाचं. संध्याकाळच्या जेवणासाठी ना साधं असं धपाटे वगैरे असं जरी केलं ना तरी पण भागून जातं. आणि मस्त असं आपण केलेल्या गोड लोणच्याबरोबर हे धपाटे आपल्याला खाता पण येतात. तर असे लाटून करायचे पहा. गोड लिंबाचं लोणचं आणि हे गरम गरम धपाटं कोथिंबीरचं. झाले का? तर संध्याकाळच्या वेळी मुलांनी हनुमान चालिसाचा पाठ केलेला आहे. तर चला तर मैत्रिणींनो, आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुन्हा.